श्री गजानन महाराज भक्ती विजय ग्रंथ अध्याय 8. श्री गणेशाय नमः. करंजातला गुढे लक्ष्मण होता तो जातीने ब्राह्मण, आणिक होता सुसंपन्न, पण रोग होता पोटात. उपाय त्याने खूप केला, पण गुण न आला त्याला. सर्व खर्च वाया गेला, निराश झाला शेवटी. समर्थांची कीर्ती ऐकता झाला, बायका मुलांसह शेगावा आला. चालवत नव्हते लक्ष्मणाला, पोटातील रोगामुळे. दोघा तिघांनी त्याला उचलून मठात आणला. पत्नीने त्याच्या पदर पसरला श्री समर्थांपुढे, आणि ती त्या वदली, मी कन्या आहे आपुली, दूर कराव्या मुळी मम पतीच्या यातना. त्याच वेळी समर्थ बसले होते आंबा खात, हातातील आंबा फेकीत. समर्थ वदले कन्येला, तुझ्या पतीचा रोग बरा व्हावा म्हणून दे ग, त्याला खाण्यास हा आंबा ग. ऐसे ते वदले. त्यावर वदला भास्कर, बाई नका बसू इथवर, पतीस घेऊन जा सत्वर करंजाला आपल्या घरी. समर्थांनी जो तुला आंब्याचा प्रसाद दिला, तो तू दे खावयाला आपल्या पतीला. त्याने होईल काम पूर्ण, तुझ्या पतीसे येईल गुण. मग घे नारळ खण आणि भरओटी देवीची. बाई घेऊन प्रसादाला येती झाली करंजाला, खावयाला दिला आपल्या पतीस तो प्रसादाचा आंबा. दोघे आली आपल्या सदनी, तेव्हा त्या पुसले आप्त मंडळींनी. शेगावास आले काय घडूनी, ते त्वरित आम्हा कथन करा. बाईने तिथे घडलेला वृत्तांत सारा कथन केला, आणि लक्ष्मणास दिला प्रसाद भक्षावयास. वैद्यांना हे समजले, ते बाईस वदले, बाई हे तुम्ही काय केले? आंबा आहे कुपथ्य रोगाला. लक्ष्मणास आंबा दिला, रोग शौचा वाटे निघून गेला. लक्ष्मण पर्ववत झाला, शक्ती आली हळूहळू. जी गोष्ट निसर्गाबाहेरची, तिथे वैद्यशास्त्र काही न करीसाची. तेथे कृपा संतांची येतो उपयोगाला. लक्ष्मण बरा झाला, आणि तो शेगावास आला. समर्थ सवदला, लावा चरण माझ्या घरा, मी आपल्याला आलो नेण्यास करंजाला. म्हणू नका नाही मला, ऐसे वदला लक्ष्मण, बळी पडून अग्रहाला. समर्थ गेले करंजाला, शंकर पितांबर सोबतीला होते समर्थांच्या. समर्थ मूर्ती घरी नेली, लक्ष्मणाने ती पूजली. त्यांच्या पुढे दक्षिणा ठेविली, लक्ष्मणाने अमाप. बाळकृष्णाच्या घरी आली समर्थांची स्वारी, त्या बाळापूर नगरी दासनवमी करणे. त्यावेळी बरोबर होते पाटील भास्कर, बाळा भाऊ पितांबर, गुणू जगदेव दिंडोकार. उत्सव सुरू झाला त्या बाळापुराला, तेथेच ओढून आला दैवयोग भास्कराचा. एक कुत्रे पिसाळलेले भास्करास चावले, तेने लोक घाबरले, म्हणती हा पिसाळलेला. सर्व व्यावहारिक उपाय केले, डॉक्टरांशी बोलणे धाडले. भास्कर पाटील ते वदले, ना जरुरी वैद्याची, माझा डॉक्टर आसनावरी. गजाननाची स्वारी न्यावे मजला त्यांच्या समोरी, आपला हे का करू नका. गजाननासमोर त्याला हातास धरून बैसविला. समर्थास श्रुत केला समाचार बाळा भाऊने, तो घेतला ऐकून. समर्थ वदले हसून, हत्या वैर ऋण कोणासही न चुके. हे कुत्रे चावले भास्करानिमित्त झाले, आयुष्य तुझे नसरले ध्यानात ठेव भास्करा. जरी इच्छा असेल मनी वाचण्या तुझ्या लागुनी, तरी मी यापासूनी तुझे रक्षण करीन. तेव्हा बोल आता लवकर, मज पुढे तुझा विचार, कधी नाहीशी येणार संधी तुला भास्करा. भास्कर त्यावरी वदला, मी आहे अजान भला, विचार असेल आपला तैसे करावे. मी आपले बालक, विनवू कशाला नाहक, तू ज्ञानाचा मालक, सर्व काही कळते तुला. ऐसे भास्कराचे भाषण ऐकते झाले गजानन, खऱ्या प्रती समाधान, खरे बोलता होतसे. कोणी वदले सद्गुरुराया, भास्कराला वाचवास दिया, ह्या कुत्र्यापासून या, तो आपला भक्त आहे. आता मी एवढेच करीतो, त्याला 2 महिने वाचवितो, त्यासी न पिसाळू देतो श्वानविषापासूनी. इतके सांगणे झाल्यावरी मंडळी आली शेगाव नगरी. भास्कर बोले मध्यंतरी गजाननाच्या भक्तगणा. भास्कराला समजले आयुष्य थोडके उरले, हे सांगितले समर्थ गजाननांनी. ऐसे वदला भास्कर तिथल्या लोकांसमोर, भव्य आणि साचार स्मारक उभारा समर्थांचे. तुम्ही ऐसे करतो म्हणा, तेने आनंद माझ्या मना, होऊनी सुखाने करीन गमना मी वैकुंठा कारणे. सर्वांनी मग कबूल केले, भास्करांचे स्थिरावले, या योगे चित्त भले, रुखरुखती संपली. माघवद्य त्रयोदशीला समर्थ वदले भास्कराला, चल जाऊ त्र्यंबकेश्वराला आपण शिवरात्री दिनी. ते ज्योतिर्लिंग सुंदर करते पातकांचा संहार, नको करू भास्करा उशीर, जाऊ गंगा स्नानाला. त्या त्र्यंबकेश्वरावरी पहाड आहे ब्रह्मगिरी, तेथे औषधी नाना परी उगवलेल्या असतील.
तेथे झाले स्थित आहेत गहिनीनाथ, त्याला आहे अवगत गुणधर्म औषधीचे. तेथे श्वान विषावरी औषधी आहे खरी, तिचा उपाय सत्वरी करून पाहू एक वेळा. त्यावर भास्कर बोलला, आता औषधी कशाला, औषधाहून आगळा तुमचा गुण आहे. आपल्या कृपेने भले विष बाळापुरीच संपले, आयुष्याचे उरले महिने 2 आता की. म्हणून वाटले मला राहू शेगावाला, त्र्यंबकेश्वरा आम्हाला तुम्हीच आहात साक्षात. तुमचे पाद हे गोदावरी, तेथेच मी स्नान करी. मला नाही जरुरी अन्नतीर्थाची, ही भास्कराची एकूण वाणी. समर्थ बदले हासुनी, ही जरी खरी जाणी. तीर्थमहिमा मानावा तेव्हा माझ्या बरोबर. चल तू त्र्यंबकेश्वर, बाळा भाऊ पितांबर, यासही घे बरोबरी. मग ती सारी मंडळी शेगावाहून निघाली, शिवरात्रीला आली त्र्यंबकेश्वरा कारणे. कुशावरती केले स्नान, घेतले हराचे दर्शन. गौतमीचे केले पूजन, जाऊन या गंगाद्वारा. तिथून आले नाशकाला, भेटण्यास गोपाळदासाला. जो धुनी लावून होता बसला पंचवटीच्या द्वारी. हे पाहून गोपाळदासाला आनंद अति झाला. बोलले जवळच्या मंडळीला, गजाननाने भेटाया. गजाननासी घातला हार, नारळ आणि खडीसाखर. ठेवली स्वामींसमोर, केले मन मनोभावे. हा प्रसाद सर्वांवाटी, माझी या बंधूची झाली भेटी. आज या पंचवटी ऐसे बोलले गुरुवर. माझे येथील काम झाले, आता नाशकाचे राहिले. म्हणून तेथे पाहिजे गेले धुमाळ वकिलांच्या घरा. गजानन श्री स्वामी समर्थ आले नाशकात, तेथून आले शेगावात थोडे दिवस राहून. कारण श्यामसिंग आला आडगावी नेण्याला. त्यांनी फार आग्रह केला गजाननासी, त्यावरी दिले उत्तर. श्यामसिंगाबरोबर रामनवमी झाल्यावर आम्ही येऊ अडगावा. श्यामसिंग जैसा आला तैसाच परत गेला. पुन्हा तो अडगावाला आला परत उत्सवासी. उत्सव करून शेगावात समर्थांना शिष्यांसहित घेऊन आला अडगावात हनुमान जयंतीला. अडगावी असता स्वामी समर्थ चमत्कार झाले नाना परी. एके दिवशी 2 प्रहरी भास्कर लोळविला पुपाट्यात. बसून त्याच्या छातीवरी ताडण करीते झाले श्रीहरी. लोक सारे पाहती जरी, तरी जवळी कोणी जाईना. जवळ होता बाळा भाऊ, तो वदला हे सद्गुरू. सोडा भास्करा पाहू, बेजार झाला उन्हाने. तेव्हा वदला भास्कर, बाळा भाऊस जोडून या कर. हा माझा ईश्वर, काय करील ते करू दे. पुढे भास्करास घेऊनी महाराज आले सदनी. अडगावी ग्रामी उतरलेल्या ठिकाणास समर्थ बाळा भाऊस वदले. भास्कराचे दिवस भले, फक्त 2 उरले, जाईल तो पंचमीला. हे बाळा भाऊ, या भास्करांनी ताडिले होते छत्रीनी. शेगावी माझ्या करांनी, ते आठवते का तुला. उत्सव पूर्ण झाल्यावर त्या अडगावीचा साचार. काय घडला प्रकार एका समाधान चित्ती. उत्सवाचा काला झाला, वद्य पंचमीचा दिवस आला. त्या दिवशी भास्कराला समर्थ वदले ऐश्वरीती. भास्करा तुझे प्रयाण आजच्या दिनी आहे जाण. म्हणून घालून पद्मासन पूर्वाभिमुख बैसावे. ऐसे सांगून त्याला, बंधू आज वैकुंठाला. जातोस का पूजनाला माळबुक्का वाहून. भास्कराने घातले पद्मासन, दृष्टी समोर ठेवून. वृत्ती केल्या लीन अंतर्मुख होऊनी. भक्त पूजिती भास्कराला, माळबुक्का वाहती त्याला. हा प्रकार अवलोकिला समर्थांनी दुरुनी. भजन झाले एक प्रहर, मध्यानी आला दिनकर. समर्थांनी हर हर शब्द केला मोठ्याने. त्या सरशी प्राण गेला भास्कराचा वैकुंठाला. संतांनी धरिले त्याला, तो पाहुणा हरीचा. लोकपुस्ती समर्थास, कोठे करणे समाधीस. या भास्कराच्या शरीरास, कोठे न्यावे. समर्थ अवघ्या सांगती, द्वारकेश्वर जो पशुपती. त्याच्या जवळी आहे सती, तेथे भास्करास ठेवा. ऐशी आज्ञा मिळता क्षणी, विमान बांधले लोकांनी. त्यास भास्करास ठेवूनी आणला द्वारकेश्वरापासी. सांगविधी समाधीचा, ते ठाई झाला साचा. लोक म्हणती समर्थांचा, परमभक्त गेला हो. दुसऱ्या दिवशी पासूनी समाधी सन्निध जाण. होऊ लागले अन्नदान गोरे गरीबास. चिंच वृक्षाच्या छायेत जेव्हा वया बसे पंगत. तया कावळे अतोनात त्रास देऊ लागले. सदैव काव काव करीती, द्रोण उचलून नेती. मलोत्सर्जन ही करती जेवणारांच्या अंगावर. म्हणून लोक त्रासले, त्यांना हाकलू लागले. भिल्लांनी तयार केले तीर कामठे मारावया. तेव्हा बोलले गजानन, तिथल्या लोकांना लागून. नका करू त्या मारहाण, अपराध त्यांचा काही नसे.
ते इथे त्यांच्या येण्याचा हेतू इतकाचा आहे साचा, प्रसाद आपणा भास्कराचा मिळावा म्हणून या. तुम्ही त्यास मारू नका, मी तया सांगतो देखा. अहो कावळ्यांनो माझी ऐका, गोष्ट जी मी सांगतो. तुम्ही उद्यापासून न यावे या ठिकाणी, ही न ऐकाल माझी वाणी, येईल मजला कर्मीपणा. आज प्रसाद घेऊन तुम्ही तृप्त व्हाव घेजन, मात्र उद्यापासून इथे तुम्ही येऊ नका. ऐसे महाराज बदले, ते भाविकांना पटले. पण जे कुस्तीत होते बैसले, त्या मंडळींसमवेत ते एकमेकांशी लागुनी बोलते झाले हासुनी. ही समर्थांची वाणी अगदीच निरर्थक. पक्षी कुठे का वागतात मानवाच्या आज्ञेत, पाहून याची प्रचिती उद्या येऊ या स्थाना. दुसरे दिवशी ते कुस्तीत मुद्दाम आले होते, तो त्यांच्या दृष्टीप्रत ना कावळे एकही पडला. मग मात्र आश्चर्यचकित झाले, समर्थास शरण आले. कावळे ना तिथे आले 12 वर्षे. 14 दिवस संपले, गजानन महागारी फिरले. शेगाव नगरी आले आपुलिया शिष्यांसह. कमलाकांताने रचलेला अष्टमोध्याय समाप्त झाला. नमन असो स्त्री गजाननाला, दोन्ही कर जोडूनी शुभम भवतु हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य अष्टमोध्याय समाप्त.